सुप्रिया सुळेंनी वाऱ्याची दिशा ओळखली आहे। अरुण सावंत यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। संजय राऊत यांनीही शहाणं व्हावं, अरुण सावंत यांनी राऊतांना सल्ला दिलाय। अरुण सावंत यांचं हे सूचक वक्तव्य। सुप्रियाताई सुळे यांनी वाऱ्याची दिशा अगदी बरोबर ओळखलेली दिसत येत आहे। कारण उद्या त्या आपल्या 8 खासदारांना बरोबर घेऊन दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेणार आहेत। त्यांना कळलेले आता की उगीच जर आपण हे जी काही इंडी गठबंधन, त्याच्यानंतर मविया, राहुल गांधीजी, वडेट्टीवार आणि सरते शेवटी संजय राऊत यांच्या जर का नादाला लागलो, त्यांचं जर का आपण ऐकलं, तर उद्या आपल्या पक्षाचं सुद्धा कडबोळं होऊन जाईल। संजय राऊत यांच्या सांगण्यानुसार जर खरंच असेल तर उद्या सकाळी सकाळी गरमागरम पापडा, जिलेबी, ढोकळा हे सुद्धा खायला मिळेल। आणि म्हणूनच त्या नरेंद्र मोदीजींची भेट घेणार आहेत। यातून संजय राऊत आणि इतरांनी सुद्धा धडा घेतला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा जाऊन जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडमध्ये मोर्चा निघाला। मोर्चात अनेकांनी सहभाग घेतला। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। मोर्चातून उपवर्गीकरणाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला। लाखोंच्या संख्येनं या मोर्चात आंदोलक सहभागी झाले। सरकारचं करायचं काय?